BDE न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानाभाई पटोले साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे। आपल्या वेळ जास्त झालेला आहे, आपल्याला 3 वाजताच्या पहिले आपल्याला पोहोचावं लागणार आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता या इंडिया अलायन्सचे आपले उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांच्या उमेदवारी भरण्यासाठी आज आपण सगळे एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत। आपण ही निवडणूक आपल्यासाठी एक लोकशाहीच्या व्यवस्थेला आणि संविधानाला वाचवणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीला आपण सगळेजण समोर जातोय। प्रशांत आपल्याला बोलत असताना मला माझं ज्यावेळेस राजकारणामध्ये मी सुरुवात झालो, यादवराव पडोळे साहेब आम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात आणलं। आज प्रशांतची जी परिस्थिती बोलण्यामध्ये आहे तीच परिस्थिती आमची त्या काळात होती, तीच परिस्थिती आमच्या काळात होती। त्याच्यामुळे आज आपल्या एका नौख्या पोराला आपण जेव्हा संधी दिली, हाच नौका पोरगा उद्याचा नाना पटोले या जिल्ह्याचा झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे या सगळ्या, कारण की इथला पोपट खूप बोलतो भंडाऱ्याचा, त्याला आपण मागच्या काळात काँग्रेस इथं भाजपने निवडून पाठवलं, त्याचा उल्लेख आता बंडूभाऊंनी केला, पण त्याच्या बोलण्यामध्ये काय, या भंडाऱ्याचा सत्यानाश केला नगराध्यक्ष म्हणून। आणि 5 वर्षामध्ये याच लोकांनी सांगितलं होतं की आम्ही महागाई कमी करू, 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दुप्पट उत्पादन करून 1.5 त्याला भाव देऊ, काळा धन आणून 15 लाख रुपये गरिबाच्या खात्यात टाकू। पण या 10 वर्षामध्ये या देशातल्या लोकांना मदत करण्याच्या जागी जीएसटी सारखा कायदा आणून तुम्हा आम्हाला लुटून मुठभर लोकांना देशाच्या सत्तेमध्ये बसवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज भाजपला जेव्हा मत मागायला येतात, पुन्हा नरेंद्र मोदीच्या नावाने मतं मागतात आहे, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की 10 वर्ष आम्ही तुम्हाला संधी दिली, 2019 मध्ये पुलवामाची घटना झाली, 40 सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले, अजूनपर्यंत तुमचा 56 इंचीचा जो सीना होता, अजूनपर्यंत ज्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी त्या 40 सैनिकांना शहीद केलं त्याचा अजूनही पत्ता लागला नाही। आपण म्हणतोय, टीव्हीवर त्यावेळेस बातम्या आल्या होत्या, त्यावेळेस सांगण्यात आलं की नागपूरहून ते जिलेटिन पाठवलं होतं, हे टीव्हीवर बातम्या येत होत्या, पण नागपूर मधलं जिलेटिन कोणी पाठवलं, तिथं बारूद कोण होते, त्याचे कोण त्याच्या मागे होतं, अजूनपर्यंत त्याचा शोध लागला नाही। या देशातला मी हा मुद्दा उपस्थित या ठिकाणी केला की या देशातला सैनिक सुद्धा जो सीमेवर आहे तो पण सुरक्षित नाही आणि या शेतामध्ये काम करणारा, रात्र दिवस काबाड कष्ट करणारा शेतकरी हा सुद्धा सुरक्षित नाही। त्याला त्याच्या शेतामध्ये लाईन सुद्धा देत नाही, मोठ्या कष्टाने विकलेलं धान्य उद्या बाजारात आलं तर त्याला घ्यायला कोणी तयार नाही, पण खाताच्या पोतीवर फोटो पाहिजे, संडासावर फोटो पाहिजे, कोणाचा पाहिजे ते आता मी त्याचा उल्लेख इथं करणार नाही। म्हणजे एकीकडे सगळे फोटो यांचे पाहिजे, पण शेतकऱ्याला आम्ही काही देणार नाही, शेतीमध्ये काम करणारा आमचा गरीब माणूस आहे त्याला काहीच देणार नाही, नुसत्या घोषणाबाजी करायच्या। आणि म्हणून भाजपला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की बाबा 10 वर्षात तुम्ही काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय काम केलं याचं उत्तर द्या। हा विकासशील भारत वगैरे हे पेपरवर कागदावर तुम्ही आपल्या जवळ ठेवा। आणि म्हणून आपले नेते राहुल गांधींनी या ठिकाणी एक मोठा उपक्रम केला जो आजच्या युगात असंभव आहे। आपण साधं समजा 100 किलोमीटर, मला आठवतं की या भंडारा जिल्ह्यामध्ये मी अनेकदा पदयात्रा केल्या। पहिली पदयात्रा केली होती लाखांदूर ते भंडारा, ती जवळपास 80 किलोमीटरची यात्रा होती। त्या भंडाऱ्यापर्यंत येताना मला सगळे देव आठवले होते त्या काळात, आणि मग इथं लाठीचार्ज वगैरे झाला, तो इतिहास आपल्याला आता अलीकडचा आहे तुम्हाला माहिती आहे। मग दुसरी आम्ही सडक अर्जुनी ते भंडारा केली होती। पण राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा हजारो किलोमीटर यात्रा करून
या देशातल्या महिला असतील, तरुण असतील, गरीब असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांना गळ्याला लावून त्यांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांचं दुःख समजून घेऊन त्यांनी 25 गॅरंटी या देशाच्या लोकांना दिल्या. महिलांसाठी 5 गॅरंटी आहेत, युवकांसाठी 5 गॅरंटी आहेत, शेतकऱ्यांसाठी 5 गॅरंटी आहेत, कामगारांसाठी 5 गॅरंटी आहेत. म्हणजे प्रत्येक स्तराच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. केंद्रामध्ये इंडिया आल्याचं सरकार आल्यानंतर पहिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सही करण्याची भूमिका राहुल गांधीजींनी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मांडली. आमच्या अंगणवाडी मदतनीस, आशा या महिलांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका आम्ही लोकांनी मांडलेली आहे. त्याचं आमचे उके साहेब असतील, आमचे गणवीर साहेब असतील, कम्युनिस्ट पक्षाची लोक मोठ्या प्रमाणात मोर्चे काढतात, त्यांना न्याय दिला जात नाही आणि म्हणून त्या महिलांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा आम्ही आमच्या याच्यामध्ये मांडलेली आहे. जे तुमची भूमिका आहे ते त्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली आणि ज्या गरीब महिला आहेत त्या गरीब महिलांना दर वर्षाला 1 लाख रुपये देण्याची भूमिका त्याच्यामध्ये आम्ही मांडली. ज्या मुलं-मुली नोकरीसाठी प्रतीक्षेत असतील पण नोकरी लागत नसेल तरी त्याला दर महिने पैसे देण्याची भूमिका सुद्धा त्याच्यात मांडलेली. नोकरीची गॅरंटी, जसं रोजगार हमीचा कायदा काँग्रेसने आणला आणि प्रत्येक मजुराच्या हाताला काम देण्याची भूमिका घेतली, त्याचप्रमाणे आता शिकलेल्या मुला-मुलींसाठी सुद्धा गॅरंटी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. असे अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या, कारण की आता देशामध्ये आपण सगळीकडे पाहतोय की सगळीकडे खाजगीकरण सुरू झालं आणि या खाजगीकरणामुळे आरक्षणाच्या व्यवस्था संपल्या. खाजगीकरण झाल्याबरोबर जे काही आमचं रिझर्वेशन नोकऱ्यातलं होतं ते संपलं. खाजगी व्यवस्था आपल्या पद्धतीने नोकऱ्या लावतील आणि म्हणून ज्या काही आता देशपातळीवर 30 लाख पदं खाली आहेत ते असं नकली पेपर काढून अशी नोकरी द्यायची नाही. कारण की आता पेपरची कॉपी करणं, पेपर फोडणं आणि मग पुन्हा ऑनलाईन आमच्या पोरांना उभं करून त्याच्यावर लुटण्याची जी परंपरा आहे तो कायदा सुद्धा आपण आणणार आहोत की आता तो कॉपी आणि पेपर फोडण्याचं कारवाई करेल तर त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत आणि म्हणून ही लढाई व्यक्तिगत नाही आहे. ही लढाई काही प्रशांत पडवळची आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही. ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा संकल्प आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आणि म्हणून आज आपल्याला जी भूमिका मांडायची की प्रशांत पडवळेच, कारण मी सुद्धा खासदार राहिलो, आमचे मधुभाऊ खासदार राहिले. हा लोकसभा काही लहानसं क्षेत्र नसतं आणि या लोकसभेमध्ये उमेदवार जिंकत नाही, कार्यकर्ते जिंकतात. त्या ठिकाणचा बूथ जिंकतो, ज्या भागाचा बूथ जिंकतो म्हणजे त्या भागामध्ये कार्यकर्ते सक्रिय हा त्याचा अंदाज येतो. आता सगळ्यांनी, आता आपलं आघाडीची इंडिया आघाडीची ही आघाडी मोठी आहे, सगळ्यांचं संघटनात्मक मोठं काम आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या बूथवर, आपल्या आपल्या ब्लॉकमध्ये, प्रभागामध्ये, तालुक्यामध्ये, मंडळामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्या बूथवर फिरायचं आहे. तिथंच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला मी हवा पाहून येतो भंडाऱ्याची काय, मी तुम्हाला आतापासून भंडाऱ्याची हवा सांगतो आणि तेच निघणार आहे. भंडाऱ्याची हवा अशी राहणार आहे की 85% मतं हे प्रशांत पडवळेला मिळतील आणि 2-4%, 5% हे तिकडे जातील. अशी परिस्थिती आज उके साहेब आहे कधी भंडाऱ्यात. आता बघा, हे काँग्रेस वाले खोटं बोलत नाही कधी. कॉम्रेड म्हणजे तुम्हाला सांगतो की भंडारा आलो म्हणतो हे 85च्या पुढे जाऊ म्हणतात. म्हणजे आता बघा, भंडारा शहर आणि भंडारा ग्रामीण म्हणजे अशी झाली की 90% मतदान समजा प्रशांत पडवळेला आपल्याला या ठिकाणी मिळाली, इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळाली, तर त्याचा मेसेज पूर्णकडे झाला की ज्या ठिकाणचा उमेदवार आपल्या विरोधकाचा आहे त्याची हवा त्याच्या गावात खराब आहे. ही परिस्थिती इथं जाणार आहे. मला माहित आहे, इथलं भंडारा शहरातलं करंट माहित आहे आणि भंडारा ग्रामीणचं करंट माहित आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज आहे ही आपल्या भागातही सुद्धा तशीच आली पाहिजे. तिरोडा विधानसभा असेल, मोरगाव विधानसभा असेल आणि गोंदिया विधानसभा असेल, इथं सगळ्या भागातली लोक इथं आलेली आहेत
प्रमुख लोक आलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो की त्याच्या पण आम्हाला नाड्या माहित आहे, तिरोड्याची पण माहिती आहे, गोंद्याची पण नाडी माहित आहे आणि मोरगावची तर मला जास्तच माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुमचं मधुभाऊने आता सांगितलं की आम्ही सगळेजण मिळून, आमचे अनिल बावनकर साहेब आहेत, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आमचे रमेश पाटील साहेब आहेत, ते सगळे तुमसर विधानसभेचे अतकरी साहेब आहेत, इथं अजून कोण आहे, आता सगळ्यांचे नाव, आता एकनाथ फेंडरकर, सगळ्यांची नावं नाही घेत. मी तुम्हाला सांगतो की तुमसर विधानसभा आणि साकोली विधानसभा आपली स्पर्धा आहे. भंडारा पुढे राहणार आहे यावेळेस, काय ना बंडू भाऊ? भंडारा विधानसभा पुढे राहील का नाही आपली? आता भंडारा विधानसभा BDV न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए।